नमस्कार, मी तुमची नम्रता सोनवणे आज तुमच्यासाठी खास पारंपरिक काळ्या वाटणाची भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. इतकं तरीदार भाजी बघून कोणाच्या तोंडाला पाणी येत नाही, खरं सांगा बरं. आला का नाही तुमच्या तोंडाला पाणी? तर चला मग आपण रेसिपीची सुरुवात करू. चिकन काळा रस्सा बनवण्यासाठी पहिले आपल्याला चिकन, एक कांदा, टमाटर, कोथिंबीर, अद्रक लसूणचा बारीक पेस्ट लागेल. मी एका पॅनमध्ये पहिला आळणी पाणीची तयारी करते. आळणी पाणी तर सगळ्याच्या घरी बनत असेल. सो तेल तापलेलं आहे. आता याच्यात आम्ही टाकते अद्रक लसूणचा पेस्ट. त्याला चांगलं परतून घेऊया एक दोन सेकंदासाठी. तर आळणी पाणीचा रस्सा आपण याच्यासाठी करतो की चिकन चांगलं शिजून बी निघतं. त्याला खूप पौष्टिक पण असतं. जर तुमच्या घरी लहान लेकरू आहे, लहान बाळ आहे किंवा तुमच्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता, वडील आहेत तुमचे, बुजुर्ग आहेत, त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे. तर ह्याच्यात आता बारीक कापलेला कांदा आपण 1-2 सेकंदासाठी परतून घेऊया. जितकं तुम्ही परतून चिकन शिजून घेताना तितका फ्लेवर खूप चांगला येते, चिकनचा वास येत नाही. जर तुम्ही डायरेक्ट चिकन टाकता तर त्याचे ना चिकनचं स्मेल येतं, नंतर ते ना चांगलं लागत नाही खायला. सो आमच्याकडची पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे आज. तर कांदा हलकासा भाजून झालेला आहे. ह्याच्यात मी आता घेतला एक टमाटर, थोडीशी कोथिंबीर, टमाटर, कोथिंबीर, कांदा, अद्रक लसूणचा पेस्ट. ह्याच्याने चिकनचं टेस्ट खूप छान लागतं. तर चला मग ह्याला चांगला परतून घेऊया 1-2 मिनटासाठी. आपला मसाला चांगला परतून झाला आहे. याच्यात मी आता घेईन 1 चमच हळद, 1 चमच मीठ. ह्याला बी आपण एकदा मिक्स करून घेऊया चांगलं. हळद टाकल्याने चिकनचं पांढरपणा पूर्ण निघून जातं आणि ते भाजीमध्ये खूप चांगलं दिसतं. जर आळणी पाण्यात शिजवलं नाही तर मटण किंवा चिकन असं पांढरं जर दिसतं तर ते इतकं चांगलं लागत नाही बघायला. तर चला मग मी ह्याच्यात आता चिकन टाकून घेते. मी आज 1 किलो चिकनचा रस्सा करून दाखवते. तुम्ही तुमच्या हिशोबाने क्वांटिटी वाढवू बी शकतात आणि कमी बी करू शकतात ॲज पर युअर टेस्ट. तर चांगलं आता याला मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालेलं आहे चांगलं. तर ह्याच्यात मी पाणी टाकणार नाही, कारण की चिकनचं पाणी आपोआप सुटतं. चिकन पाणी आपोआप सोडतं. चिकन किंवा मटण तुम्ही करत असाल तर आळणी पाणी असंच करत जा. आता मी याला झाकून ठेवणार आहे 5-10 मिनटासाठी. 10 मिनटांनी मी खोलून बघणार की चिकन शिजलं आहे का नाही. तर 10 मिनटं झालेले आहेत. आता आपण ओपन करून बघू. हे बघा, मी बोलली होती का नाही, चिकन आपोआप पाणी सोडणार. चिकन किंवा मटण तुम्ही बनवणार तर त्याला पाणी आपोआप सुटतं, ते नॅचरली पाणी सोडतं. तर ह्याच्यात जर तुम्हाला पाणी अजून ॲड करायचं असलं तर एक साईडला गरम पाणी बॉईल व्हायला ठेवा, जवळ ह्याला वाफ लागते. जसं की मी केलं होतं. गरम पाणी एक साईडला करायला ठेवलं होतं. चिकन रस्सा म्हणल्यावर तर पातळ रस्साच खूप छान लागते भाकरी संग चुरून खायला. तर मग गरम पाणीने काय होतं, एक तर कलर बी खूप चांगलं येतं आणि तेल बी खूप छान सुटतं. चिकन रस्सा आणि काळ्या मटणाची भाजी म्हणल्यावर तरी नसल्या तर मजाच येत नाही, नाही का. तरीसाठीच ही प्रोसेस नक्की करा, स्किप करू नका. तर बघा कसं चिकन छान मस्त पैकी दिसायला लागलंय. तर ह्याला आपण 2-5 मिनटं उकळायला देऊया. तर आपण मसाल्याची तयारी करू. एक साईडला तवा किंवा कढाई, ज्याचा तुम्हाला परफेक्ट वाटत असेल त्याच्यात आपण बनवूया. मी तवा घेतलेला आहे. तवा गरम करूया. तवा गरम होऊस तर मी तुम्हाला मसाला दाखवते. हे खडे मसाले मी इतके घेतलेले आहेत. जास्त मसाले मी घेत नाही, कारण की आम्ही आमच्या गावाकडचा मसाला यूज करतो. तर मी जास्त घेतलेले नाही त्याच्यासाठीच मसाला. त्याच्याने कलर खूप छान येते. गावाकडचा मसाला म्हटल्यावर कलर तिखट पण खूप छान येते त्याच्यात. तर ह्याच्यात आता मी मसाले फक्त हळद, लाल तिखट बी गावाकडचाच मसाला आहे.
हे काश्मीरी लाल मिरची कलरसाठी थोडासा आणि काळा मसाला आपण मसाला परतून घेऊया. मसाला परतण्यासाठी मी हे मसाले करून ठेवले. आपल्याला टमाट्याची इतकी लवकर गरज नाही, ते लास्टला लागणार, तर टमाटा आपण साईडला ठेवूया. सध्या आपण कांदे भाजून घेऊया. कांदे तुम्ही कोरडे बी भाजू शकतात किंवा तेल टाकूनही भाजू शकतात. कोरडे भाजल्याने काय होईल, त्याचा सगळं वास निघून जाईल कांद्याचा आणि मसाला लवकर परतून होईल. आणि तेल जर टाकलं तर तेलने बी वास जाईल, पण ते लवकर होईल, पण कलर खूप कमी दिसन काळा त्या भाजीचा. जसं आपण रेग्युलर लाल मसाल्याची भाजी करतात ना, तसंच कलर दिसन. तर तुम्हाला ऑथेंटिक तरीकेने जर करायचं असलं तर त्याला चांगलं परतू द्यावा. प्रोसेसला बिलकुल बी स्किप करू नका. तर मी मसाल्यामध्ये खडे धने घेतलेले आहेत, कोथिंबीरची काड्या घेतलेल्या आहे. कोथिंबीरीच्या काड्याने टेक्स्चर कलर खूप छान येतं आणि चवीला बी खूप चांगलं लागतं. तर कांद्याबरोबरच मी आता खोबरं भाजून घेणार आहे. मी अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं घेतलं आहे. तुम्ही सुका खोबरं बी घेऊ शकतात, ॲज पर युअर टेस्ट. तुमच्या हिशोबाने जे अवेलेबल असेल तुम्ही टाकू शकतात त्याच्यात. तर ह्याला चांगलं भाजून घेऊया आता 1-2 मिनटासाठी. मग ह्याच्यात आपण तेल टाकणार. तर 1 मिनिट परतून झालं आहे. ह्याच्यात आता आपण 1 पळी तेल टाकूया, 1-1.5 पळी, जितका मसाला करायचा आहे त्याच्या हिशोबाने. ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आता. गावाकडच्या सारखी भाजी म्हणल्यावर तेल तर थोडं लागणारच ना, तर बिलकुल कंजूसी करू नका. तेल तुमच्या मसाल्याच्या हिशोबाने टाका आणि तब्येतीच्या हिशोबाने टाका, जसं तुम्हाला सूट करते त्याच्या हिशोबाने. तर ह्याला एकदम काळा मसाला होऊ द्यायचा, एकदम काळा, करपवायचा नाही आहे, काळा कलर येऊ द्यायचा आहे. तर एक साईडला मी आळणी पाणी ठेवली होती शिजायला. तर मग बघूया चिकन शिजलं आहे का नाही. तर चिकन बघूया चांगलं शिजलंय का नाही. का आपण थोडंसं बघते. हां, बघा छान शिजलंय का नाही. कलर बी बघा आळणी पाणीला खूप छान आलाय. असंच पद्धतीने करा, खूप छान लागते खायला. तर एक साईडला मसाला होत आलाय. मसाला बघा मी बोलली होती जास्त काळा नाही करायचं आहे, जास्त लाल नाही करायचं आहे, एकदम ब्लॅकिश बी होऊ द्यायचं आहे ना, थोडंसं ब्राउनिश ठेवायचं आहे. त्याच्याने कलर छान दिसेल भाजीचा. जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल गावाकडचा, तर तुम्ही खूप चांगला काळा होऊस तर मसाला भाजा, करपू देऊ नका, फक्त कलर त्याचा काळा होऊ द्या, मीडियम फ्लेमवर त्याला परतू द्या. तर मी याच्यात आता थोडासा अद्रक, लसण आणि कोथिंबीरच्या काड्या घेणार आहे. थोडेसे कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या, ह्याला बी मी थोडं चांगलं भाजून घेणार आहे 1-2 सेकंदासाठी. मसाला एकदम आरामात भाजू द्या, काहीच घाई करू नका. जितका चांगला मसाला भाजणार तितका भाजीला चव लागणार, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण ज्याला नाही माहिती त्याच्यासाठी खास सांगते, मसाला चांगला भाजू द्या. आता मसाला भाजत आला आहे, तर मी ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकणार आहे. जसं की मी तुम्हाला बोलली होती, आम्ही गावाकडचा मसाला यूज करतो, तर आम्ही जास्त खडे मसाले यूज नाही करत. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल काळा मसाला, तर तुम्ही खडे मसाल्याचा यूज करू शकतात, ॲज पर युअर टेस्ट. मी हमेशा तुम्हाला ते सांगते. ज्याला तिखट जास्त आवडते ते जास्त गरम मसाले घेऊ शकतात, जास्त कमी आवडते ते कमी घेऊ शकतात. तर ह्याला बी मी 1-2 सेकंड परतून घेईन. जास्त वेळ परतायचा नाही, कारण की गरम मसाला जास्त जर परतला तर त्याचं कडू पण लागतंय भाजीमध्ये, तर ते भाजी आपल्याला कडू करायची नाही आहे. आणि धने बी, अख्खे धने बी जास्त भाजायचे नाही. अख्खे धने टाकता वेळेस गॅस बंद करून टाका, कारण की अख्खे धनेला भाजायला टाईम लागत नाही. उगाच थोडासा हलकासा भाजल्याने त्याचं कडू पण भाजीमध्ये उतरेल, तर ते आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला हलकासा त्याचा फ्रेग्रन्स पाहिजे. तर अशा पद्धतीने भाजून घ्यावा. आणि जसे धने टाकले तर जास्त वेळ त्याला गॅसवर ठेवू नका, चांगलं मिक्स करत राहा. एकच जागेवर लागण्याची शक्यता जास्त असते धनेची, तर आपल्याला ते धने करपवायचे नाही आहेत, थोडंसं हलकासं भाजायचं आहे. बघा अशा पद्धतीने मसाला भाजून झालेला आहे.
तर याला मी एक साईडला थंड व्हायला ठेवणार आहे. जसे की मी धने तुम्हाला बोलले होते की धने थोडेसे हलकेसे बघा एवढेसेच ब्राउनिश पाहिजे, हलकासा भाजला पाहिजे, बिलकुल असंच भाजू द्यायचं. आणि एक साईडला आपण याला बाजूला ठेवूया. आणि टमाटर आणि कोथिंबीरची बी आता आपल्याला आवश्यकता नाही लवकर, तर ह्याला बी साईडला ठेवूया. मसाला थंड होत आहे तवरक मी आळणी पाणीमधला चिकन स्टॉक आणि चिकन वेगळं करून घेते. हे ह्याच्यासाठी की आपण नंतर पुन्हा त्याच्यात रस्सा बॉईल करून टाकणार आहेत. तर चिकन जास्त शिजलं तर मग ते गाळ जास्त चांगलं लागत नाही खायला. तर त्याच्यासाठी मी चिकन आणि आळणी पाणी अलग करून घेतलेलं आहे. आता मसाला थंड झाला आहे, हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते. एकदम चांगली बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला. तर थोडा मदत चेक करा. जमेल तर थोडा कोरडच मसाला बारीक करा. जर होत नसेल तर आपण त्याच्यात थोडं पाणी टाकायचं, पण पाणी जास्त टाकू नका, ते मसाल्याची सगळी चव निघून जाते. तर शक्यतो कमी पाण्यात, जितका कमी पाण्यात करता येईल तितका कमी पाण्यात मसाला करून घेऊया. तर आपल्याला असं पेस्ट करून घ्यायचं आहे. बघा पेस्ट झाल्यावर याचा कलर असं दिसतंय. अजून ह्याच्यात आपल्याला मसाले ॲड करायचे, ते प्रॉपर अजून दिसणार नाही तुम्हाला मसाला. हे असंच करून घेऊया बारीक पेस्ट. तर एका बाजूला मी तेल तापायला ठेवलं होतं मोठ्या कढईमध्ये. ह्याच्यात मी 3 पळी तेल घेतलेले आहे. तर जे मसाले आपण काढून ठेवलेले ते त्याच्यात तेलामध्ये डायरेक्ट टाकायचे आहेत. ते डायरेक्ट ह्याच्यासाठी की मसाल्याचा वास येत नाही, ते चांगले भाजून निघतात, कलर बी चांगला दिसतं आणि ते खायला बी खूप छान लागतं. तर गॅस कमी फ्लेमवर राहू द्या. फास्ट फ्लेमवर करायला गेलं तर मसाला करपू शकतं. तसे फक्त त्याला 1 सेकंड भाजायचं आहे आणि त्याच्यात आपण मिक्सरमधून ते मसाला वाटलेला बारीक केलेला त्याच्यात टाकून देऊया. ह्याला चांगलं तरी येऊस तर हलवायची आहे. 1-2 सेकंडसाठी जास्त टाईम लागत नाही, कारण की आपण मसाला भाजून घेतलेला आहे, तर त्याला जास्त वेळ लागत नाही. तर हे असं शक्यतो थोडा 2-5 मिनटं राहू द्यावा. मसाला जवरक तेल सोडत नाही तवरक भाजून घ्यायचं. जर मसाल्याने तेल सोडलं नाही आणि त्याच्या आधीच आपण पाणी किंवा चिकन त्याच्यात ॲड केला तर ते मसाला कच्चा लागतं, जरी आपण भाजून घेतलं असलं तरी. तर एक साईडला मी पाणी बॉईल करायला ठेवलं होतं, थोडंसं कोमट पाणी. ह्याच्यासाठी बॉईल केलं होतं मी की पाणी बॉईल केल्याने मसाल्याला कलर खूप छान येतं आणि भाजीला तरी बी खूप छान लागते खायला. तर ह्याच्यासाठी थोडंसं गरम पाणी एक साईडला हमेशा मी कोणत्या पण भाजीला करून टाकते. चिकन असो मटन असो ते आपला ऑप्शनल आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी चिकन सेपरेट केलेलं आता ॲड करणार आहे. जास्त वेळ त्याला ठेवायचं नाही आहे, फक्त थोडासा मसाल्यामध्ये 2-5 सेकंड भाजून घेऊया. म्हणजे जे येलोइश कलर जे चिकनचं आहे ते थोडासा ब्लॅकिश होऊन जाणार. तर मी याला 2-5 मिनटं असंच सोडून देणार आहे. त्याला थोडासा वाफ लागू देणार आहे चिकनला मसाल्यामध्ये. ते असं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही असं सुक्कं बी खाऊ शकतात किंवा ग्रेव्ही करून बी खाऊ शकतात, हे तुमचं ऑप्शनल आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता साईडलेले एक बारीक आपल्याला टमाटर आणि कोथिंबीर टाकून देणार आहे. टमाटर असे टाकण्याचा एक रिझन असा आहे की त्याचं थोडंसं स्वीटनेस त्या भाजीला येतं, त्याच्याने बी खूप छान लागतं. आणि कोथिंबीर तर आहेच, ते कोथिंबीरीची जर चव आपल्याला माहिती आहे कोथिंबीरची चव कशी लागते. तर हे राहिलेला मसाला कधी वेस्ट नका करू, ते मी आळणी पाण्यामध्ये देते. तर एक साईडला जवरक चिकन मसाल्यामध्ये चांगलं मॅरिनेट होतं आहे तवरक आपण ते आळणी पाणी बॉईल व्हायला ठेवू. याला 2-5 सेकंडासाठीच थोडंसं वाफ देऊ. 2-5 सेकंड झालेलं आहे. तर हे बघा भाजीला किती छान तरी सुटली आहे. बघूनच खाऊ वाटतंय का नाही. तर कधी ट्राय करता ती रेसिपी, जा पटकन ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी लागली तुम्हाला ही भाजी. तर हे मसाला भाजून झाला आहे, चिकन मॅरिनेट झालेलं आहे मसाल्यामध्ये. बघा मस्त वाटते ना बघायलाच. तर चला ह्याच्यामध्ये मी राहिलेला स्टॉकची चिकन आणली होती
ते आपण सगळंच त्याच्यात टाकून देऊया. क्वांटिटी वाईज तुम्ही कमी जास्त करू शकतात, जसं तुम्हाला खाऊ वाटते. घट्ट पातळ भाजी जर चपाती संग करत असल्यावर भाजी तर शक्यतो घट्टच ठेवा भाजी. आणि जर भाकरी संग खायची असेल तर चुरून मुरून गावाकडच्या सारखी तर अशीच रस्सा पातळ छान करून खाऊ शकतात तुम्ही. तर आता मी आळणी पाणी टाकून दिलेलं आहे ह्याच्यात. तर ह्याला बॉईल होऊ देऊया 5 मिनटासाठी. चांगला मसाला मिक्स होऊ देऊया. तर मी आज तर भाकऱ्या केल्या, तर त्याच्यासाठी मी रस्सा पातळच केला आहे, चुरून खायला मस्तपैकी. तर पण ह्याला 2-5 मिनटं उकळू देऊया. तर मग ही आपली भाजी उकळून झालेली आहे आणि भाजी रेडी आहे सर्व करायला. तर मी सर्व करून घेते. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली खाऊन. नक्की ट्राय करा, ही रेसिपी तुम्हाला बी खूप आवडेल. आणि मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.